ठाणे पश्चिम के दो भाइयों ने पांचाट संस्कृति को ध्यान में रखते हुए नाथ घरच्या चविचा नाम के खास मराठी मांसाहारी व्यंजनों का रेस्टोरेंट शुरू किया है। मराठी परंपरा को घरगुती स्वाद को जीवंत रखने के उद्देश्य से उन्होंने यह पहल की है। उनका कहना है कि उनके रेस्टोरेंट में भोजन करने के बाद आपको अपनी मां के हाथों से बने खाने की याद जरूर आएगी। उन्होंने आगे बताया कि उनके यहाँ उपयोग किए जाने वाले सभी मसाले और मांस पूरी तरह स्वच्छ, ताजा और उत्तम गुणवत्ता के होते हैं। स्वाद के साथ साथ साफ सफाई और गुणवत्ता का विशेष ध्यान रखा जाता है। दोनों भाइयों ने लोगों से आग्रह किया कि वे एक बार उनके रेस्टोरेंट में आकर उन्हें सेवा का अवसर अवश्य दें। उनका विश्वास है कि एक बार स्वाद चखने के बाद ग्राहक बार बार आना पसंद करेंगे। आइए सुनते हैं उन्होंने अपने ग्राहकों से क्या कहा। नाथ घरच्या चवीचा हे रेस्टॉरंट आम्ही दोघा भावांनी मिळून ठाण्यात आता नवीनच ओपन केलंय। नाथ घरच्या चवीचा हे जे नाव आम्हाला सुचलंय ते आम्हाला घरच्या आमच्या जेवणाची जी सवय असल्यामुळे त्या गोष्टीचा आम्हाला नाद लागला आणि हाच नाद आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। पिढ्यानपिढ्या जपत आलेले आमचे मसाले आणि त्यांची चव या पिढीला आम्हाला कशी देता येईल याच्यासाठी हे रेस्टॉरंटची संकल्पना आमच्या दोघांच्याही डोक्यात आणि त्यापेक्षा जास्त मनात आलेली आहे। नाद रेस्टॉरंटचं जे आमचं जेवण आहे ते एक पांचाळ पद्धतीचं आमचं जेवण आहे। त्याच्यात आमचं मटण आणि मासे ही स्पेशलिटी आहे। मटण आणि माशांची जी क्वालिटी आहे ती मुंबई ठाण्यात आम्ही सर्वोत्तम क्वालिटी देतो। आमच्या जेवणात जास्ती करून आम्ही तुपाचा वापर करतो। मटणामध्ये आमचं लाल मटण जे पांचाळ मटण आहे आणि काळा मटण हे आमचं स्टार डिश आहे। हे रेस्टॉरंट जे आम्ही दोघा भावांनी ओपन केलं आहे याचं विजन आहे की आईच्या हातची जी चव असते तीच या रेस्टॉरंटमधनं आम्हाला लोकांपर्यंत पोचवायची आहे आणि सर्व लोकांनी या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की आमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट करावं।